नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे का 1500 रुपये, एप्रिलचा मिळाला आहे का 1500 रुपये, काळजी करू नका. मिळाला नसेल काळजी करू नका, मिळाला असेल काळजी करू नका. अत्यंत महत्त्वाची सध्याची अपडेट, कारण सरकारने त्या ठिकाणी मे हप्त्यासंदर्भामध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे. महिला व बालकल्याणमंत्री आदिताई तटकरे यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. लवकरच मे महिन्याचा हप्तासुद्धा आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत. म्हणजे ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले आहेत आणि एप्रिलचे सुद्धा 1500 रुपये मिळाले आहेत, परंतु काही महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते, परंतु सरकारने यावेळेस 2 टप्प्यांमध्ये वितरण केलेलं आहे. पहिला टप्पा हा 12 पासून म्हणजे 12 मे ते 15 मेपर्यंत आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा परत सरकारने एक 730 कोटी रुपयाचा काढला आहे. ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे नव्हते आले, एप्रिल महिन्याचे पैसे नव्हते आले, सोबत ज्या महिलांनी EKYC जी काय प्रक्रिया आहे ती 30 एप्रिल शेवटची तारीख होती, तेव्हापर्यंत सक्सेसफुली झालेली आहे आणि त्या महिलांनासुद्धा मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये जमा केलेले आहे. तुम्हाला आत्तापर्यंत एकूण किती पैसे जमा झालेत, म्हणजे मार्चचा हप्ता मिळाला आहे का, एप्रिलचा हप्ता मिळाला आहे का, 1500 आणि 1500 असे 3000 तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का, एक कमेंट करा. आता मे महिन्याच्या हप्त्याची अनेक महिलांना आशा लागलेली आहे की आता सरकार मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात वितरित. अनेकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं किंवा न्यूजच्या माध्यमातून की हा जो महिना आहे मे महिना, या महिन्याच्या 27, 28, 29 आणि 30 या 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. परंतु सध्याच्या माहितीनुसार हा तुमचा मे महिन्याचा हप्ता थोडासा लांबणार आहे. म्हणजे कधीपर्यंत जमा होणार आहे. तत्पूर्वी ज्या महिलांना अजून पैसे जमा नसतील झाली तर लक्षात ठेवा ताईंनो, तुम्ही अपात्र झालायत का किंवा तुमचं बँक अकाउंट आधार सीडिंग ॲक्टिव्ह नाही का ते सुद्धा चेक करा. किंवा काही महिलांच्या खात्यामध्ये त्यांच्या मेन बॅलन्स अकाउंटला पैसे आलेले आहे, काही महिलांचं पोस्टाचं खातं आहे, बॅलन्स चेक करता येत नाही आहे. ज्यावेळेस बँकेत गेल्या त्यावेळेस त्यांना कळालं की पैसे जमा झालेले आहे. असं तुमच्या बाबतीत सुद्धा झालं आहे का, मॅसेज आला नाही आहे परंतु ज्यावेळेस बॅलन्स चेक केलं त्यावेळेस पैसे जमा झालेले आहेत, असं असेल तर एकदा चेक करून घ्या. त्यासोबत आता मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला शक्यता निर्माण झालेली आहे. 7 तारखेपासून ते 10 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे. म्हणजे 7 जून ते 10 जून या दरम्यान बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सरकारने तुम्हाला जमा केलेला आहे, परंतु त्या संदर्भात कुठलाही सरकारने GR यावेळेस काढलेला नव्हता, कुठलंही प्रसिद्धीपत्रक काढलेलं नाही किंवा ट्विटरच्या माध्यमातून आदिताई तटकरे यांनी सुद्धा महिला व बालकल्याण मंत्री स्पष्ट केलेलं नव्हतं. परंतु महिलांना ज्यावेळेस पैसे जमा झाले 12, 13, 14 आणि 15 मेपर्यंत, त्याच्यानंतर सरकारने नवीन GR काढला दुसरा, जो अर्धवट ज्या महिला राहिल्या होत्या की ज्या महिलांना पैसे सरकारकडून देणं नव्हतं झालं त्या महिलांसाठी वेगळा 730 कोटी रुपयाचा GR काढला आणि मग त्या महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे 1500 आणि 1500 असे 3000 रुपये एकत्रित जमा केले. आता यावेळेस 27 तारीख, 28 तारीख, 29 आणि 30 म्हणजे 27 मे ते 30 मे दरम्यान सरकार त्या ठिकाणी पैसे जमा करण्याची त्या ठिकाणी शक्यता होती. परंतु आता हा तुमचा मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे आणि 7 जून ते 10 जून या दरम्यान लाडक्या बहिणीला मे महिन्याचे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये विचार आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लवकरच नाही तर 7 ते 10 तारखेच्या दरम्यान सरकार जसा 730 कोटीचा GR काढलेला आहे त्याप्रकारे एक GR काढू शकतं किंवा त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा झाल्याच्या नंतर GR काढू शकतो. तुम्ही जर पाहिलं असेल की समाज कल्याण या विभागाकडून पैसे वर्ग हे महिला बालविकास खात्याकडे केलेले आहे आणि मग महिलांच्या खात्यात त्या पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रकारचे जे काही पैसे आहेत तुम्हाला मे महिन्यामध्ये मिळणार शक्यता कमी आहे. जून महिन्याच्या 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान हे पैसे तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अनेक महिलांचे कॉल आहेत की सर पैसे अजून जमा झालेले नाही आहेत किंवा जमा झालेले आहेत परंतु 1500 आले सर, अजून 1500 आले नाही आहे. तुम्हालासुद्धा मार्चचेच पैसे जमा झालेत, एप्रिलचे जमा झाले नाहीत का, त्याचीसुद्धा एक कमेंट करायची आहे आणि तुमचा जिल्हा सांगायचा आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये. लवकरच तुमच्या खात्यात या पैशाच्या वितरणासुद्धा मिळतील. त्यामुळे 7 जून ते 10 जूनपर्यंतच वाट बघा, कारण त्याच वेळेला तुम्हाला पैसे येतील. सध्याच्याला शक्यता खूप कमी आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठंही माहिती नाही आहे. शक्यता होती की 27 मे
ते 30 मेला पैसे जमा करतील किंवा लाडक्या बहिणीच्या खात्यात येतील. परंतु आता नव्याने जे काही माहिती मिळते त्या माहितीनुसार जूनमध्ये तुम्हाला पैसे मिळतील. हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. ठीक आहे, थांबतोय. चॅनल नवीन आहे आपलं, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून द्या. ठीक आहे, थांबतो.